चला नमस्कार मित्रांनो, तुम्हाला आत्ताच एक बिग न्यूज समजली. अर्थात यापूर्वी एक आपण व्हिडिओ बनवला होता मी कट ऑफ संदर्भात मागल्या एक 20-25 दिवसापासून संदर्भात, सॉरी 20-25 दिवसापूर्वी, आणि त्याच्या आधी पण एक बनवला होता गट ब चा. गट ब मध्ये आपण सांगितलं होतं की 52 चे मार्क्स मुलांना असतील ओपनच्या तर तयारी करा, 48 किंवा त्यापेक्षा जास्त मार्क्स मुलींना असतील ग्रुप ब ला, म्हणजे गट ब ला ग्रुप बी साठी. तर ओपन जनरल मुलींनी 48 प्लस आणि मुलांनी 52 प्लस असतील तर अभ्यास करावा, पूर्णपणे अभ्यास करावा. जागावाढ तिची 84 जागावाढ ही जी आहे ही गृहीत न धरता, किंवा म्हणजे आपण तिथे 52 कट ऑफ राहायला सांगितलं होतं. कट ऑफ 51.25 ला अनपेक्षित वाटतं, कारण बरेच जण आता 55, 56, 58, 60 बी सांगायचे काही जण. प्रश्न असा होता की मी सुरुवातीला सांगितलं होतं की गेल्या वेळेसची जी कट ऑफ होता 62, त्याचं याचं कम्पेअर करता येणार नाही. मी व्हिडिओमध्ये सांगितलं, जवळपास 10-15 मिनिटाचा व्हिडिओ बनवला होता मी. तर त्याच्यामध्ये जे सांगितलं होतं, जसं अनालिसिस केलं होतं परफेक्ट तसं नियोजन झालं ते. आणि त्याच्यामध्ये 51.75 मुलं पास झालेत 758 जागेवर. आता आपल्याला 938 जागांची जाहिरात आली होती. बऱ्याच मुलांनी ग्रुप सी साठी फॉर्म भरले होते, कारण एक्साइज जागा येतील कारण नाही माहित नव्हतं. अनपेक्षित म्हणजे 125 जागा आधी वाटत नव्हतं, म्हणजे मागल्या एक दीड महिन्यात 2 महिन्यात माहित झालं की सगळ्यांना जागा वाढणार, तेवढ्या होणार आहेत. त्यानंतर ते आयोगाचं जे काही पत्रक आलं एक ज्याला आपण काय म्हणतो, नोटबुक काहीतरी होते, तर मला त्याचं नाव आठवना. तर त्याच्यामध्ये त्यांनी डिटेल्स दिलं होतं. पण त्याच्यामध्ये दोन गोष्टी होत्या. आपण जर 602 जागांची जागावाढ होती, 602 जागा म्हणजे 938 प्लस 602 अशा 1540 जागा जवळपास काय होत्या की वाढणार, असं आपण गृहीत धरलं. 1540 जागेनुसार आपण एक कट ऑफचा व्हिडिओ बनवला होता मीच मागल्या त्यावेळेस एक महिनाभरापूर्वी, आणि त्याला मी त्यात मध्ये सांगितलं होतं की 50च्या पुढे कट ऑफ जाणार नाही. किती 50 पर्यंत जाईल, 49-50 तिथं. पण आज आपण परत एक 5 मिनिटाचा व्हिडिओ का घेतो, तर आपली ही जागावाढ अनपेक्षित झाली. जवळपास 1700 प्लस जागा गेल्या तर, आणि ह्या जागा वाढ झाल्यामुळे आपल्या कट ऑफ मध्ये काय परिणाम होतो का ते आपल्याला पाहिजे. मी 2 मिनिटात तुम्हाला सांगतो, कारण आता काय निकाल लागणारच आहे. आज उद्या परवा 2 दिवसात निकाल लागणार, 31 मार्च पूर्वी, म्हणजे सॉरी शुक्रवारपर्यंत निकाल लागणार आहे. पण तरी सुद्धा याच्यामध्ये काही बाबी अशा असतात की बऱ्याच अजून सुद्धा मुलांचे कन्फ्युजन आहेत. बघा तुम्हाला एक सांगतो मी, आता इथं थोडस इकडे आपण इथे येऊया. बघा आपल्याला जे काही 750 जागा आहेत आपल्या मुलांच्या याच्या ग्रुप बी च्या, ग्रुप बी च्या जागा आहेत 700 प्लस होत्या, जवळपास 760 पर्यंत होत्या, आणि 758 बरोबर. आणि आता ह्या जागा असणार, त्या जागा किती आहेत, या जागा आहेत 1741. आता गट ब च्या जागाचा जे काही रेशिओ घेतलाय तो घेतला जवळपास 17 पॉईंट समथिंग, म्हणजे 18च्या जवळपास गेलाय. आणि गट क चा मी तुम्हाला आता सांगतो, गट क चा रेशिओ सुद्धा 18 प्लस जाणार. किती, 18 प्लस. मग याच्यामध्ये बघा 1700 तुम्ही 41 गुणिले 18चा हिशोब करा, 18चा, ठीक आहे. 18चा काही जण म्हणजे 20,000 घेणार का 25,000 मुलं घेणार, 30,000 घेणार, किती घेणार, यापेक्षा आपला कट ऑफ काय लागतो. आणि कुणी अभ्यास आता तरी आजपासून, कट ऑफ 2 दिवसात लागेलच, पण आजपासून लक्षात ठेवा तुम्ही, हे चालू ठेवलं पाहिजे. कारण काय बरेच जणांना टेन्शन मध्ये येते. आता माझ्याकडे असे असंख्य मेसेज आहेत 50-52 वाले की गट क ला बसेल का, कारण बऱ्याच मुलांना म्हणायचं गट क चा पेपर खूप सोपा होता, त्यामुळे कट ऑफ खूप जास्त जाईल, आणि 938 जागा होत्या त्यावेळेस. पण आता जागा जवळपास डबल झाल्यात. आणि याच्यामध्ये गट क च्या मुलांचं तुम्ही जर गट क च्या पेपर तुम्ही कम्पेअर केलं गट ब शी, तर गट क चे मुलं आणि गट ब चे मुलं, गट ब ला जे काही टॉपचे मार्क घेणारे मुलं आहेत ते गट क ला नव्हते, कारण त्यांना टायपिंग सर्टिफिकेटचा विषय येतो, आणि एक्साइज जागा वाढतील की नाही याबाबत साशंक होते, म्हणून बऱ्याच जणांनी फॉर्म भरले नव्हते. आणि जे काही मुलं आहेत गट ब चे परीक्षा देणार आणि गट क चे परीक्षा देणार मध्ये खूप डिफरन्स आहे. म्हणजे जवळपास 40,000 मुलांनी परीक्षा फॉर्म भरून सुद्धा दिलेली नाही गट क ची. जवळपास 1.5 लाख मुलांनी फॉर्म भरलाय, परीक्षा दिली, आणि या 1.5 लाख मुलांपैकी 30,000 मुलं जवळपास कुठे घ्यायचं, आपल्या पेपरला घ्यायचे. बघा आपण जर इथं हा रेशिओ घेतला, किती जवळपास हा जर रेशिओ पकडला तर जवळपास 31,500 जवळपास येते. 31,000 किती येते आकडा हा, 31,338, म्हणजे समजा 31,300 पकडा आपण. हा एवढा म्हणजेच किमान, जरी तुम्हाला असं वाटतं की 17चा घेतला 17.5 घेतला तरी सुद्धा आपला 31,000 प्लस मुलं घ्यायचे. कशातून, ह्या 1,50,000 मुलांपैकी 31,000 मुलं घ्यायचे. तर म्हणजेच 13×5=15, 20-21% मुलं घ्यायचे. ज्यांनी परीक्षा दिली ना प्री, त्यातले 21% मुलं घ्यायचे. म्हणजेच 5 मुलांपैकी 1 मुलगा पास करायचा आहे. आणि जर असं असेल तर हा कट ऑफ
हा कट ऑफ माझ्या माहितीचं कुठं जाऊ शकतो माहिती का? 46 जास्तीत जास्त 48, 46 ते 48 ओपन जनरल मेल, काय 46 ते 48 ओपन जनरल मेलचा हा कट ऑफ जाऊ शकतो. ओपन जनरल. आणि मुलींचा कट ऑफ 4-5 मार्कांना अजून कमी येतो, कारण गट ब चा 3, 3.5, 4 मार्कांना कमी येतो. तुम्हाला सगळं ऑब्झर्व करा तुम्ही टू झेड आतापर्यंत 2013 पासूनच्या अनुभवातून मी सांगतोय, तुम्ही ऑब्झर्व करा मागल्या 4 वर्ष 5 वर्ष. एक मुलींचा कट ऑफ गट ब ला 3 ते 4 मार्काच्या फरकाने राहतो. गट क चा कट ऑफ जो आहे त्या कट ऑफ मध्ये जागा जेवढ्या जास्त असतील त्या प्रमाणात आणखी फरक पडतो. तर मुलींचा कट ऑफ जे आहे इथं ते 40-42 लाच राहू शकतो कुठेतरी. 40-42 खूप झाले. ठीक आहे. तर आज ही अनपेक्षित जागा वाढ याच्यावर परिणाम नक्कीच होणार आहे. जर आपण कंबाईन ग्रुप बी चा बघितला रेशिओ, तर त्या ग्रुप बी च्या रेशिओ आणि सी च्या रेशिओ जर आपण विचार केला, म्हणजे ग्रुप बी च्या रेशिओला आपण कम्पेअर केलं, तर हा जागेचा आकडा जरी 17 आपण पकडलं तरी हा 30,000कडे जातो. आणि 30,000 मुलं घ्यायची म्हणजेच काय आहे, जवळपास परीक्षा देण्यापैकी 20% मुलं घ्यायचं. 20% घ्यायचं म्हणजे 5 पैकी 1 मुलं घ्यायचं आहे. 5 जणांनी परीक्षा दिली त्यातला 1 घ्यायचा आहे. तर हा कट ऑफ नक्कीच या रेंजमध्ये राहील. ओपन जनरल 46 ते 48, मॅक्स टू मॅक्स 48, आणि कमीत कमी म्हणजे 46, 44, 45 ला येऊ शकतो, सांगतात नाही 44 ला येऊ शकतो, 2 कमी येऊ शकतो आणखी. आणि मुलींचा 40-42च्या पुढे जाईल असं मला वाटत नाही. तरी सुद्धा आता दणक्यात अभ्यासाला इथून पुढे तरी तयारी चालू ठेवा, कारण जागा वाढ झाल्यानंतर बऱ्याच जणांना शाश्वती आली की आपण बसतोय. त्यामुळं तयारी दणक्यात चालू ठेवा. आणि दुसरी गोष्ट, आपण मराठी व्याकरणाची बॅच आपल्या या ऍपमध्ये डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ऍप लिंक आहे. मोफत अगदी फ्रीमध्ये परिपूर्ण मराठी व्याकरणाची बॅच तुम्ही घेऊ शकता. एक्झाम ओरिएंटेड, आणि जे एक्झामला आहे त्याच पद्धतीने शिकवली. थोडक्यात मी स्वतः जवळपास 11 वेळा मेन्स दिलेत. त्यामुळं मेन्सचा पॅटर्न काय असतो, मराठी काय असतं, सगळा अभ्यासक्रम अगदी आणि सगळा पॅटर्न माहिती आहे. आणि त्याच बेसवर आपण शिकवलेली बॅच आहे फ्रीमध्ये, त्यामुळे ते घेऊ शकतो तुम्ही, काहीच अडचण नाहीये. ठीक आहे, भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.